विभागीय चौकशी प्रक्रियेतील विविध घटक. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून कर्तव्य बजावताना गैरवर्तन किंवा अनियमितता झाल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. विभागीय चौकशी प्रक्रिया ही या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी तयार करण्यात आलेली एक सुनियोजित कायदेशीर प्रणाली आहे. या प्रक्रियेमध्ये विविध घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यात नियुक्ती प्राधिकारी ते अपीलीय प्राधिकारी अशा अनेक पदांचा समावेश असतो. चौकशी प्राधिकारी, सादरकर्ता अधिकारी आणि बचाव सहाय्यक हे त्रयस्थपणे तथ्यांची पडताळणी करतात, तर अपचारी कर्मचारी आणि सरकारी व बचाव साक्षीदार हे आपापल्या बाजू मांडतात. लोकसेवक या व्यापक संज्ञेखाली हे सर्व घटक येतात. या सर्व घटकांच्या योग्य आणि कायदेशीर कार्यपद्धतीमुळेच विभागीय चौकशी प्रक्रिया न्यायपूर्ण आणि पारदर्शक राहते, ज्यामुळे दोषींना शिक्षा आणि निर्दोष व्यक्तींना न्याय मिळतो. नियुक्ती प्राधिकारी म्हणजे ज्या पदावर कर्मचारी कार्यरत आहे त्या पदावर नियुक्ती करण्यास सक्षम असलेला अधिकारी. त्यांच्याकडे कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे अधिकार असतात. 2. चौकशी प्राधिकारी. चौकशी प्राधिकारी इन्क्वायरिंग ऑथॉरिटी हे असे अधिकारी असतात ज्यांची नेमणूक शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध केलेल्या गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी केली जाते. जेव्हा शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याला आरोपांमध्ये तथ्य असल्याचे वाटते, तेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 किंवा लोकसेवक चौकशी अधिनियम 1850च्या तरतुदींनुसार या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. 3. सादरकर्ता अधिकारी. सादरकर्ता अधिकारी प्रेझेंटिंग ऑफिसर यांची मुख्य जबाबदारी अपचारी कर्मचाऱ्याविरुद्ध ठेवलेले दोषारोप सिद्ध करणेही असते. ते लेखी आणि तोंडी पुरावे सादर करून तर्कसंगत अनुमान काढून शिस्तभंगाच्या प्राधिकाऱ्याची बाजू चौकशी अधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे मांडतात. 4. अपचारी. अपचारी डेलिंक्वेंट एम्प्लॉई म्हणजे तो शासकीय कर्मचारी ज्याच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने गैरवर्तनाचे दोषारोप ठेवून विभागीय चौकशी सुरू केली आहे. अपचारी हा राजपत्रित अधिकारी, वर्ग 3 किंवा वर्ग 4चा कर्मचारी कोणीही असू शकतो. 5. लोकसेवक. लोकसेवक पब्लिक सर्व्हंट ही एक व्यापक संज्ञा आहे. यामध्ये शासनाच्या सेवेतील किंवा शासनाकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती समाविष्ट असते. तसेच सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी फी किंवा कमिशनच्या स्वरूपात मानधन घेणारे व्यक्तीही येतात. केंद्र, राज्य, स्थानिक किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडून वित्तीय सहाय्य मिळवणाऱ्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक किंवा इतर संस्थांचे पदाधिकारी किंवा कर्मचारी देखील लोकसेवक मानले जातात. ही संज्ञा प्रामुख्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत वापरली जाते. 6. बचाव सहाय्यक. बचाव सहाय्यक डिफेन्स असिस्टंट म्हणजे अपचारी कर्मचाऱ्यास चौकशी प्राधिकरणासमोर आपला बचाव करण्यासाठी नेमलेली व्यक्ती. ही व्यक्ती सेवानिवृत्त किंवा कार्यरत कर्मचारी असू शकते, पण तिला विभागीय चौकशी प्रक्रियेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. बचाव सहाय्यकाने सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक WSI-1215 पिक 79/11 दिनांक 7 ऑक्टोबर 2015 मधील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. 7. विधी व्यावसायिक. विधी व्यावसायिक लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे अधिवक्ता किंवा वकील ज्यांच्याकडे बार काउन्सिल ऑफ इंडियाची सनद, बार काउन्सिल ऑफ इंडिया लायसन्स असते. जर सादरकर्ता अधिकारी स्वतः विधी व्यावसायिक असेल किंवा शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने प्रकरणाची परिस्थिती पाहून संमती दिली असेल तर विधी व्यावसायिकाला बचाव सहाय्यक म्हणून नेमले जाऊ शकते. 8. सरकारी साक्षीदार. सरकारी साक्षीदार प्रोसिक्युशन विटनेस म्हणजे अशी व्यक्ती जी चौकशी अधिकाऱ्यासमोर येऊन एखाद्या घटनेबद्दल तिने पाहिलेले, ऐकलेले किंवा अनुभवलेले सत्य कथन करते. हे कथन साधार असावे लागते, जसे की विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील परिच्छेद क्र. 6.6 मध्ये नमूद केले आहे. दोषारोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे आणि घटना सरकारी साक्षीदारांच्या माध्यमातून तपासल्या जातात. 9. बचाव साक्षीदार. बचाव साक्षीदार डिफेन्स विटनेस म्हणजे अपचारी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने विभागीय चौकशीदरम्यान बचाव पक्षाची बाजू मांडणारी व्यक्ती. या साक्षीदाराला संबंधित घटनेची माहिती असावी लागते, ज्यामुळे चौकशी प्राधिकरणासमोर वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होते. 10. अपीलीय प्राधिकारी. अपीलीय प्राधिकारी अपीलेट अथॉरिटी म्हणजे शिक्षा देणाऱ्या अधिकाऱ्याच्या निकटतम वरिष्ठ अधिकारी. जर एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षेमुळे त्रास झाला असेल तर तो कर्मचारी या अपीलीय प्राधिकाऱ्याकडे शिक्षेविरुद्ध दाद मागू शकतो.